गुड मॉर्निंग सर. हेलो. 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 आवाज येतो ना माझा? हा येतोय सर. हॅलो, आवाज येतो का? येस सर. हो येतोय सर. फोटोशॉप सगळ्यांनी इन्स्टॉल केलं ना? येस सर. आपण आज पहिलं डिझाईन स्टार्ट करतोय. सिंपल डिझाईन आहे. सो ही एक फाईल आहे ना, पीएचडी फाईल आहे. फोटोशॉप सगळ्यांच्या पीसीवरती चालतंय ना? असं आहे की कोणाच्या पीसीवरती फोटोशॉप नाही चालत? चालतोय सर. हो सर, चालते. समजा कोणाच्या फोटोशॉप नाही चालत तर बरेच आपल्याकडे ऑनलाईन एक टूल आहे, फोटो पी नावाचा. राईट. सो हा पण एक ऑनलाईन फोटोशॉप आहे. And मी जो इथं फोटोशॉप याच्यामध्ये बरेच इश्यू असू शकतात. जसं की सपोज ह्या टेक्स्टची इन्फॉर्मेशन मला घ्यायची. ही जी हेडिंग आहे, हेडिंगची इन्फॉर्मेशन काय करायची मला घ्यायची, म्हणजे फॉन्ट कुठला आहे अँड फॉन्ट साईज काय आहे, फॉन्ट फॅमिली काय आहे, ही सगळी. तर त्यासाठी मी काय करणार, टी प्रेस करणार. टी
आणि तुम्ही क्लिक केलं. तर क्लिक केल्या केल्या तो काय म्हणतोय की फॉन्ट कुठला आहे, Passion 1 regular. Passion 1 रेग्युलर, बट द फॉलोइंग फॉन्ट्स आर मिसिंग. कारण माझ्या पीसी वरती फोटोशॉप मध्ये हा फॉन्ट नाहीये. अच्छा. तर मी ओके म्हटल्या काय होईल, तो फॉन्ट निघून जाईल. ओके म्हटलं, केला तो फॉन्ट, म्हणजे जो ऍक्च्युअल फॉन्टची इन्फॉर्मेशन होती ती फॉन्टची इन्फॉर्मेशन काय झाली आता इथून मिस झाली. फॉन्ट वेट बोल्ड होता तो रेग्युलर झाला. हाँ, ते टाइम्स न्यू होगा. तो पॅशन वाला फॉन्ट नव्हता माझ्याकडे म्हणून त्याला टाइम्स रोमन वाला देऊन टाकला आणि फॉन्ट साइज 48 दिली. राईट. तर अशी इन्फॉर्मेशन मिस होऊ द्यायची नसेल तर वे काय आहे, तिथून आपण काय करणार, फॉन्ट ओपन करणार. ओपन झालं आणि सेम टूल आहे, एक्झॅक्ट सेम जसं आपला ऑफलाईन फोटोशॉप आहे तिथे फॉन्ट लोडेड म्हणून पॉपअप निघाला बघा. तर इथं दिसतोय, काय दिसतोय, Passion. पॅशन बोल्ड 48. राईट. तर म्हणजे आपला फोटोशॉप असलाच पाहिजे असं काही नाहीये, आपण ऑनलाईन पण करू शकतो. सो स्टार्ट करू. फोल्डर बनवलं त्यामध्ये मध्ये आपले नेहमीचे फोल्डर असतील. कुठले कुठले फोल्डर, index.html, Assets. sets, sets मध्ये sets मध्ये Yes. sets मध्ये Style.css. मध्ये calculator केला आपली आपली स्टाईल टॅच आहे की नाही ते बघण्यासाठी ऑर्डर करणार आपण Background color. बॅकग्राऊंड Yes. सगळ्यात पहिलं काम काय, Star selector. Universal selector. 0 बॉक्स. ठीक आहे, वेगळी आहे. देन सगळ्यात महत्वाचा पॉइंट होता की आपली जी वेबसाईट आहे ती फुल विड्थ आहे का एक पर्टिक्युलर म्हणजे फ्लुइड आहे. फ्लुइड म्हणजेच की पूर्ण स्क्रीन भरून आहे का एका पर्टिक्युलर विड्थची, एका पर्टिक्युलर वेटची. एका पर्टिक्युलर विड्थची, राईट. आणि Yes. ते वेट कॅल्क्युलेट करण्यासाठी काय केलं, समजा
एक्झॅक्टली मला इथून इथपर्यंत विड्थ काय करायचे कॅल्क्युलेट करायचे. तर मी सगळ्यात पहिल्यांदा रुलर टाकले ना, इथून मी सिलेक्ट केलंय माऊस आणि इथून काय करतो मी ड्रॉप करतो. ही रुलर आली किंवा इथून मी सिलेक्ट केलं आणि इथून काय काय रुलर टाकली. तर तुम्ही जर कंट्रोल कोलन केलं, कंट्रोल कोलन, तर रुलर हाईड होतात आणि कंट्रोल कोलन केलं तर रुलर शो होतात. कंट्रोल कोलन सी कोलन कोलन है ना, सेमिकोलन कोलन वाला जो एलच्या बाजूचा वर्ड आहे तो कंट्रोल कोलन. त्याच्यानंतर रोलर आपण हाईड आणि शो करू शकतो. त्याच्यानंतर ह्या दोन्हीच्या आतमधलं मला स्पेस कॅल्क्युलेट करायचं, रेजिस्टन्स है ना. तर कसं करणार, काय प्रेस करू मी, एम प्रेस करू शकतो किंवा इथं जो मॉर्क क्यू टूल आहे हा, राईट, हा याला सिलेक्ट केला आणि इथून मी काय करतोय, हा सिलेक्ट करा एवढा. विड्थ किती आहे हो, 1198 1198. ठीक आहे. तर म्हणजेच आपली जी वेबसाईट आहे ती कुठल्या किती विड्थच्या बॉक्स मध्ये असली पाहिजे, 1198 हाईट 146 हाईट कधीच नाही द्यायची. नाही का? ठीक आहे. मी समजण्यासाठी सध्या काय करतोय, बॉर्डर देतोय. आपण कंटेनर टाकलाच नाही. कंटेंट ठीक आहे. बघू ब्राउझरला, बट हा सेंटरला आणायचा एक्झॅक्टली ब्राउझरला दिसण्यासाठी. आता हा काय लेफ्टला, येस ओके. हा जो बॉक्स आहे तो लेफ्टला आहे आता सध्या आणि तो आपला कुठं आणायचा आहे, सेंटरला आणायचा आहे. तर सेंटरला कसा आणू शकतो बॉक्स तो, मार्जिन 0 ऑटो. कुणाला मार्जिन ऑटो म्हणून आपण कंटेनरला राईट. कुठल्याही बॉक्स आपण सेंटरला आणायचा असेल बेसिकली कंटेनर, तर आपण काय म्हणतो त्याला, मार्जिन 0 ऑटो. मार्जिन 0 ऑटो. चेक करू. हा सेंटरला आलाय एक्झॅक्टली, राईट. येस सर. ओके. देन काय आहे आपल्याकडं, हेडिंग आहे, राईट. तर सगळ्यात पहिल्यांदा मला हे टॉपने हे स्पेस कॅल्क्युलेट करायचं आहे, राईट. टॉपने किती स्पेस आहे आणि थोडस मला काय करावं लागेल, स्क्रीन किंवा ही जी इमेज आहे ती थोडीशी झूम करावं लागेल ना, तर व्यवस्थित मी कॅल्क्युलेट करू शकतो. त्यासाठी मी झेड प्रेस करतोय स्क्रीन आपल्या कीबोर्डचं, किंवा तुम्ही इथं हा जो मॅग्निफायर आहे ना, जो याला क्लिक करू शकता. त्याला झूम केलं, स्क्रॉल म्हणतो आपण, आणि हा मॅग्निफायर जो आयकॉन आहे त्याला क्लिक करू शकता. त्याच्यानंतर मला हा स्पेस कॅल्क्युलेट करायचा आहे. किती आहे, हाईट 39 आहे ना,
पिक्सल स्पेस आहे बरोबर. हॅलो हॅलो आवाज येतो ना माझा. Yes, sir. येतोय सर. सो स्पेस किती आहे टॉप पासून 39 पिक्सेल. 39 हा म्हणजे मेजरमेंट मध्ये थोडी चूक झाली असेल. तो 40 पिक्सल आहे असं समजू शकतो. किंवा आपल्याला समजत नाहीये तर मी काय केलं तू एक रुलर टाकून दिली. रुलर टाकल्यानंतर परफेक्ट मेजर करता येतं. 40 आले एक्झॅक्टली 40. हो सर. सेम आणखी रुलर टाकतो मी. तर दोघांचा डिस्टन्स 47 राईट. सो हे वरचं 40 आहे खालचं 45 असेल राईट. मी थोडंसं आणखी झूम करून जर ऍडजस्ट केलं तर ते 45 होऊन जाईल. तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय करणार तिथं एक कंटेनर मध्ये H1 च्या ऐवजी आपण काय करू शकतो हिडर सिमॅन्टिक कोडिंग राईट. हिडर मध्ये H1 हेडिंग काय आता हा मला टेक्स्ट पूर्ण टाईप करायचं आहे. मी एक तर टाईप करू शकतो किंवा मी सेंटरला क्लिक केलं. क्लिक करून मी याला सेट केलं. इथून Ctrl+C म्हटलं तिथून Ctrl+V कॉपी झालं पूर्ण टेक्स्ट. ठीक आहे. तर आपला टेस्ट झाला आणि हे जे हेडिंग आहे याला आता आपण CSS देणार. मार्जिन टॉप न किती होती 40 पिक्सल, लेफ्ट 0 पिक्सल, बॉटम 45 पिक्सल, लेफ्ट सो आलेला आहे आपला टेक्स्ट. बट आणखी काही गोष्टी मिसिंग आहेत जसं की कलर टेक्स्ट अलाइनमेंट राईट. सो मी इथं सिलेक्ट केलं टेक्स्टला तर इथं दिसतोय कलर. तर हा आहे त्या टेक्स्टचा कलर. टी प्रेस केलं. टी प्रेस करून काय करतोय मी इथं सिलेक्ट केलं त्याच्यानंतर याला क्लिक केलं मला मिळतोय हा कलर कलरचा तो कोड मिळतोय. हेक्सा कोड आहे. हॅश लावा लागला आधी आपल्याला आणि त्याच्यात तो कोड. आणि अलाइनमेंट तो काय टेक्स्ट अलाइन सेंटर आहे ना टेक्स्ट. सो आला सेंटर टेक्स्ट. देन इथून फॉन्ट पब्लिकेट करू शकतो कारण आपल्याला ओरिजिनली पीसी वरती तर फॉन्ट पब्लिक मिळत नाहीये. फॉन्ट कुठला आहे पॅशन. तर फॉन्ट कुठं सर्च करणार आपण गुगल फॉन्ट्स. गुगल फॉन्ट्स कडे गेलो आणि गुगल फॉन्ट्स कुठला फॉन्ट सर्च करणार आपण Passion 1. ठीक आहे. तोपर्यंत आपण दुसऱ्या गोष्टी करू. फॉन्ट साइज किती आहे 48 पिक्सल. 14 पिक्सल आहे ना. Yes, sir. आवाज येतो ना. Yes, sir. सर थोड़ा ब्रेक होता है सर. ब्रेक होते मध्ये यस सर.
font weight bold and font size 48 pixels. आणखी काय पाहिजे होतं आपल्याला फॉन्ट फॅमिली. तर ही तर काही वेबसाईट ओपन होत नाहीये, कथा झालेली आहे. ओके, कुठला फॉन्ट म्हटला आपलं? Passion. पॅशन. हा पॅशन म्हणून काय ते मिळाला का? हाच पाहिजे आपल्याला. आणि याच्यामध्ये रेग्युलर तर पाहिजेच, प्लस बोल्ड वाला तो पाहिजे. बोल्ड. कॉपी करून घेतलं पूर्ण. ठीक आहे, तो फॉन्ट वेट फॉन्ट आपण नंतर बघू. बाकी गोष्टी करून घेऊ. आता बाकी काय राहिलं याच्यामध्ये? हेडिंगच्या सगळ्या गोष्टी झाल्या ना? येस सर. ओके. देन आहे आपलं नेव्हिगेशन, राईट? तर त्यासाठी नॅव नावाचा आपल्याकडं एलिमेंट आहे. त्याच्यात युएल मध्ये एल आय आणि एल आय मध्ये अँकर टॅग. अँकर टॅग मध्ये पहिला असेल हो, आणि हो म्हणजे काय असतं? index.html. हो, ठीक आहे. किती हेडिंग आहेत आपल्याकडं? 5 हेडिंग आहेत ना. सो 5 यायला लागतात आपल्याला. होम, अबाउट, त्याच्यानंतर टीम, त्याच्यानंतर सर्व्हिसेस आणि लास्ट कॉन्टॅक्ट. सेव्ह केलं. याच्यावरती काय दिसतं असं दिसतं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे काय करायचं आहे? लिस्ट स्टाईल नको आहे, राईट? तर त्याला एक क्लास देतो. काय क्लास असणार? नावबार. सगळ्यात पहिलं काय होणार? लिस्ट स्टाईल नन. लिस्ट स्टाईल नको आहे आपल्याला. सर आवाज ब्रेक होतोय. याला अप्लाय होते. एक्सपेक्ट करतोय मी. हॅलो, हा सर, आवाज खूपच ब्रेक आवाज होतोय. ब्रेक होतोय सर. ओके, ठीक आहे. आता येतो आवाज? येस सर. येस सर. ओके. सो मी नॅवबारला आपला युएल ला नॅवबार क्लास दिला आणि चेक करतो आपण कुठली प्रॉपर्टी काय सगळ्यात पहिल्यांदा कुठली प्रॉपर्टी अप्लाय करायची. पहिली लिस्ट स्टाईल नको आहे. तुम्ही म्हटलं नॅवबारला लिस्ट स्टाईल नन. लिस्ट स्टाईल नन झाली. याच्यानंतर काय करावं लागेल आपल्याला? याला टेक्स्ट डेकोरेशन, डिस्प्ले इनलाइन ब्लॉक. याला डिस्प्ले इनलाइन ब्लॉक करावं लागेल, बरोबर ना? येस. तर हे नॅवबारच्या आपले जे एल आय असतील त्याला बरं काय म्हणतात? डिस्प्ले इनलाइन ब्लॉक. पण हे आपल्याला कुठं पाहिजे? इथे सेंटरला पाहिजेत ना? सेंटरला. तर एक गोष्ट लक्षात आली की इथं पण टेक्स्ट लाईन सेंटर आहे, इथं पण टेक्स्ट लाईन सेंटर ऑपरेन्स आहे.
तर त्याऐवजी मी काय करतो इथं ग्रुपिंग हेल्पर क्लास म्हणजे क्लास बनवतो आणि ते क्लास काय करतात कॉमन क्लास असतात जसे की आता टेक्स्ट टेक्स्टाईल सेंटर आहे ती प्रॉपर्टी आपण त्या क्लासमध्ये लावून टाकू आणि जिथे आपल्याला टेक्स्ट सेंटर पाहिजे टेक्स्टाईल सेंटर पाहिजे तिथे काय करायचं आता आपल्याला हा क्लास नेऊन अटॅच करायचा आहे आला सेंटरला आता दुसरी गोष्ट हे डेकोरेशन नको आहे आपल्याला टेक्स्ट डेकोरेशन ना ते पण आपण इथं हेल्पर क्लासमध्येच टाकू बऱ्याच वेळेस आपण लाईन टॅगला काय टेक्स्ट डेकोरेशन दाखवत असतो इथं म्हटलं लिंक त्याच्यानंतर कुठला येईल फोर बरोबर ना येस सर फोकस म्हटलं टेक्स्ट आपले हेल्पर क्लास आहे टेक्स्ट डेकोरेशन म्हटलं आता राहिली आपली बाकीची CSS यांची तर इथं मी झेड प्रेस केले झूम करतोय ठीक आहे आणि झूम करून हे डिस्टन्स मेजर करूया ट्राय करून डिस्टन्स किती ते आहे 32 पिक्सल म्हणजे 30 पिक्सल असेल एक्झॅक्टली अँड आपल्याला आता याची स्टाईल बघायची याचं फॉन्ट साईज किती आहे फॉन्ट वेट किती आहे तर टी प्रेस केला इथं टी दिसतोय टी आणि किंवा कीबोर्डचा टी प्रेस करते चालू आणि इथं मी क्लिक केलं तर ओपन सॅन्स आहे फॉन्ट वेट लाईट आहे आणि साईज किती आहे 14 आहे 14 कलर पण तोच आहे राईट कॉपी करून घेतला चालू आपण font size color कलर कुठला आहे तो कॉपी केला आहे त्याच्यानंतर फॉन्ट वेट तर लाईटच असतो बाय डिफॉल्ट त्यामध्ये टाकायची गरज नाही ठीक आहे ओके म्हटलं पण बाय प्रत्येकाचाच हाच कलर आहे का हो नाही उलट प्रत्येकाचा कलर काय इथं आहे वेगळा काहीतरी कलर आहे राईट तर आपण तोच कलर टाकला पाहिजे 424242 आणि आपण ज्या पेज वरती आहे त्याचा कलर तो चेंज आहे राईट म्हणजे इथं कलर कुठला टाकला पाहिजे बेसिकली 424242 424242 ठीक आहे मिळाला आणि त्याच्यानंतर हे डिस्टन्स किती कॅल्क्युलेट केलं होतं आपण 30 पिक्सल ना 30 पिक्सलच आहे सो तो नावाला देऊ आपण मार्जिन बॉटम ठीक आहे पेज वरती बघू दिसतोय येस सर
बट आणखी आपण हे स्पेसिंग बघायचं. पॅडिंग. पॅडिंग आणि मार्जिन दोन्ही करावं डिस्ट्रीब्यूट. सगळ्यात आधी हे दोघांच्या आतमध्ये डिस्टन्स बघू किती आहे. किती आहे? 36 पिक्सल दिसते. मी थोडस झूम करतो आणि वाटल्यास इथे एक रुलर टाकतो. इथे पण एक रुलर टाकली आणि याच्यानंतर 33 पिक्सल. 33 नाही 30 असणार एक्झॅक्टली. सिलेक्शन काय होतं ते चुकीचं येते. 30 पिक्सल समजू. तर 30 पिक्सल मधनं आता आपल्याला मार्जिन पॅडिंग कव्हर करायची आहे, राईट. सपोज आपण काय केलंय, याला आता हे 30 पिक्सल आहे, याला 2 मध्ये डिवाइड केलं. 15. किती येईल? 15. 15 राईट. तर 15 मध्ये 10 ह्याला मार्जिन देऊ आणि 5 काय देऊ? पॅडिंग. म्हणजे 15 कव्हर होईल. येस सर. टोटल हा 30 आहे. त्या 30 मधलं 2 डिवाइड केलं, अर्धी स्पेस याला दिली, अर्धी स्पेस याला दिली, राईट. मग 15 पिक्सल आलं आणि त्या 15 पिक्सल मध्ये 10 पिक्सल आपण मार्जिन देतोय आणि 5 पिक्सल पॅडिंग देतो, राईट. तर 10 पिक्सल जे मार्जिन आहे ते आपण देणार कुणाला? याला. त्याला म्हटलं मार्जिन 0, टॉप बॉटम 0 पाहिजे, लेफ्ट राईट 10 पिक्सल. आणि पॅडिंग आपण कोणाला देणार? अँकर टाकला. पॅडिंग किती म्हटलं? 5 पिक्सल. ओके. बट आता पॅडिंग 5 पिक्सल ना एक प्रॉब्लेम झालाय असं मला वाटतोय. काय प्रॉब्लेम झालाय? मार्जिन वाढली असेल सर, हाईट वाढली असेल. हा, स्पेस वाढलं, राईट. कारण हा टॉपला 5 पिक्सल, बॉटमला 5 पिक्सल वाढलं. म्हणजे आपण जे युएल ला बॉटमला मार्जिन दिले ती 5 पिक्सलला कमी करावं लागेल आणि हे जे हेडिंगला मार्जिन दिली होती बॉटम ती पण किती कमी करावं लागेल? 5 पिक्सल. 5 पिक्सल कमी करावं लागेल. चप्पल घालून बोलली तशी बाहेर. मार्जिन बॉटम इथं म्हणा 25 आणि आपण कुणा दिला होता? याला दिला होता ना हेडिंगला. तर हे पण मी 5 पिक्सलला कमी करतो. सेव्ह केलं. आता ठीक दिसतोय. त्याच्यानंतर प्रत्येक जो आपला हेडिंग आहे, न्यावबार आहे, त्याचा पहिला वर्ड काय हो? कॅपिटल आहे. कॅपिटल. तर तो कसं करणार? टेक्स्ट ट्रान्सफॉर्म. टेक्स्ट ट्रान्सफॉर्म. कॅपिटलाइज. कॅपिटलायझेशन. कॅपिटलाइज झालेला आहे. आणि आपण ज्या पेज वरती आहे तो काय ऍक्टिव्ह आहे. तर इथं म्हटलं मी पण ज्या पेज वरती आहे त्याला क्लास अँकर टॅग जर समजा कुठल्या क्लास होत आहे ऍक्टिव्ह क्लास होत आहे. अँकर टॅग काय ऍक्टिव्ह क्लास होत आहे. तर त्याचा कलर काय? रेड कलर आहे ना. सेव्ह नाही केला होतो फाईल मी. काय इश्यू? सेव्ह झालाय सर. ते कॉन्टॅक्टला आलाय सर. आपण कॉन्टॅक्टला क्लास दिला. ओके, माय बॅड. ठीक आहे, दिसतोय ना. बट मी दुसऱ्या कोणावरती होवर केलं तर पण हाच कलर दिसला पाहिजे. तर कुठले कुठले क्लासेस वापरायला पाहिजे आता मी इथं?
सगळे सुडो क्लासेस जे अँकर टॅगला असतात ते टाकले पाहिजे. काय काय असतात क्लासेस, सुडो क्लासेस? बालाजी, सुडो सिलेक्टर म्हणतो मी, क्लासेस नाही, सुडो सिलेक्टर. येस. हा, कुठले कुठे सुडो सिलेक्टर असतात अँकर टॅग वरती? हॅलो, नाही ऐकू येत नाही. 4. ओके, देन स्क्रीन वरती सर्विस फोकस and then right. So, हे सगळे टाकून देतो. 4 वरती पण दिसतोय. ठीक आहे. सो अशा तऱ्हेने आपला हा सेक्शन पण झालेला आहे. आपला हिडर कंप्लीट झाला इथं. मला एक विचारायचं होतं, हा, ते आपण जे पॅडिंग दिलो 5 पिक्सेल ती न देता फक्त मार्जिन देऊन जर केलं तर केलं काय असतं. होईल का? हा, तर मी तेच म्हणतोय की युजरला जास्त त्रास नाही द्यायचा आहे. त्याला पूर्ण माऊस इथं चालल्यानंतर क्लिक होऊ द्यायचं नाहीये. तो याच्या जवळपास जरी आला तो जर याच्या जवळपास जरी आला कुठं, तर त्याला काय करायचं आहे, क्लिक करू द्यायचं आहे. राईट. तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे, त्याला पॅडिंग दिले. आणि मार्जिन कशासाठी दिलाय, ते दोघं सेपरेट आहेत. हे कुठंतरी माहिती पाहिजे ना. याचा क्लिक आणि याचा क्लिक समजतच नाहीये, तर कळणार कसं? दोन्ही मार्जिन असते, पॅडिंगच दिली असती तर दोन्हीकडे क्लिकेबलच एरियाला असता, पण समजलं असतं की याचा क्लिक आहे का याचा क्लिक आहे. त्याच्यासाठी आपण हे मार्जिन दिलं इथं. तर युजर ना म्हणजे एक्झॅक्टली तिथंच यायला पाहिजे असं नाही. तो त्याच्या जवळपास जरी आला तर तो काय करायला पाहिजे, क्लिक होऊ द्यायला पाहिजे. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, पॅडिंग दिलेली आहे. ओके. येस सर. ठीक आहे. सो पहिला सेक्शन झाला कंटेनर मधला. तर दुसरा सेक्शन काय दुसरा? इमेज, हिरो इमेज. सो हा सिलेक्ट होत नाही. आता मला झूम आउट करायचं आहे, तर मी हा इथला निगेटिव्हला सेट केला आणि क्लिक करतोय, झूम आउट होईल. ठीक आहे. आता बेसिकली काय करायचंय मला, मी दोन्ही पण वापरतोय, फोटोशॉप पण वापरतोय आणि फोटो पी पण वापरतोय. फोटो पी मी कधी वापरतोय, मला फॉन्ट बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असतात, कारण माझ्या लोकल पीसी वरती फॉन्ट नाही आहेत. आपला फोटोशॉप पण काही असं म्हणजे आपण पेड व्हर्जन घेतल्यात काही नाही येत असं, त्यामुळे आपल्याला ते फॉन्ट्स वगैरे मिळणार नाहीत, फॉन्टची इन्फॉर्मेशन. तर फॉन्टच्या इन्फॉर्मेशनच्या वेळेस आपण कुठे जाणार, फोटो पी. फोटो पी. फोटो पी. ठीक आहे. तर बेसिकली फोटोशॉप म्हणजे काय, बरेच काय करतात, लेयर्स असतात, ते एकमेकावरती काय करतात, टाकतात आणि त्याच्यापासून हे पुन्हा एक फाईल क्रिएट होती. तर आता मला हा लेअर पाहिजे, ही इमेज पाहिजे. तर मी इथं लेयर्सला गेलो आणि ह्या लेयर्स मध्ये मी सिलेक्ट केलं. इथं इमेज दिसते ती. येस सर. राईट. सो याला मी क्लिक केलं आणि एकदा याला चेक करतोय तोच आहे का. हा, मी याला अनसिलेक्ट केलं तर तो गायब होतोय, म्हणजेच आपण बरोबर लेअर काय केलेला आहे, सिलेक्ट केलेला आहे. आता हे जे लेअर आहे, हे जे लेअर मधली इमेज आहे, ती इमेज मला काय करायचे, कॉपी करायची, सेव्ह करायची. मी याला इथं राईट क्लिक केलं, काय म्हणणार, डुप्लिकेट लेअर, डुप्लिकेट लेअर, सेव्ह ॲज न्यू म्हणजे नवीन डॉक्युमेंट. तर याला काहीतरी इथं नाव देऊ, इमेज
ओके म्हटलं. नवीन डॉक्युमेंट आलं. आता ह्या डॉक्युमेंट मधलं ही जी इमेज आहे एक्झॅक्टली आपल्याला क्रॉप करायची आहे. हे व्हाईट स्पेस नको आहे साईडचा, फक्त आणि फक्त इमेज पाहिजे. तर आम्ही हा टूल घेतला क्रॉपर, किंवा तुम्ही सी जर प्रेस केलं कीबोर्डचं तर तोच टूल सिलेक्ट होतो. त्याला सिलेक्ट केलं आणि सिम्पली आणून त्याला टाकलं. त्याला सिलेक्ट करून इथपर्यंत आणलं. त्यांना पण सिलेक्ट करून टाकलं, सिलेक्ट करून टाकलं, एंटर. राईट. तर आपली इमेज तयार झालेली आहे. आणि ह्या इमेजला काय करायचं आहे, तुम्हाला सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर सेव्ह कशासाठी करायचं आहे, वेबसाठी है ना, वेबसाईट साठी सेव्ह करायचं ना. तर इथं ऑप्शन आहे का आपल्याकडे, सेव्ह फॉर वेब. राईट. किंवा असं जर करायचं असेल तर कंट्रोल अल्ट शिफ्ट येस कीबोर्डवर, कंट्रोल अल्ट शिफ्ट येस. ही इमेज आपल्याला जेपॅक पाहिजे का पीएनजी पाहिजे? जेपॅक पाहिजे, कारण आपल्याला ट्रान्सपरंट इमेज घेऊन काही फायदा नाही आहे इथं, है ना. सिंपल इमेज पाहिजे, ट्रान्सपरंट असो किंवा नसो. कारण इथं जर समजा ही पीएनजी सिलेक्ट केली तर पीएनजी ची साईज काय होते, 600 KB, है ना. आणि ते जर समजा मी जेपॅक केलं 6 पट, काय झाली त्याची जवळपास साईज कमी झाली. जिथं जेपॅक पाहिजे तिथं जेपॅकच घेतलं पाहिजे. जिथं पीएनजी, जिथं आपल्याला ट्रान्सपरंट पाहिजे, इमेजचं बॅकग्राऊंड दिसला पाहिजे आपल्याला ट्रान्सपरंट, तिथं आपण पीएनजी घेणार. सो याला मी म्हटलं सेव्ह. सेव्ह कुठं करणार आपण आता, आपल्या इमेजेस फोल्डर मध्ये, इमेजेस फोल्डर मध्ये. बरंच वरती जाऊ आपण, तर टेम्पलेट्स मध्ये पहिला डिझाईन, ऍसेट, इमेजेस, आणि सेव्ह म्हणताना काय म्हणलं, हिरो इमेज सेव्ह. ठीक आहे, ही झाली सेव्ह. मी याला क्लोज करतोय, याची काही आता गरज नाहीये. याला पण मी हाईड करतो. सो आता इमेज टाकून देऊ सेक्शन, हो ना. तर याच्यामध्ये त्या सेक्शनलाच नाव दिलं आपण क्लास हिरो इमेज. आणि याच्यामध्ये इमेज टाकून दिली इमेज हिरो इमेज मध्ये जी इमेज आहे त्याला आपण काय म्हणणार, विड्थ 100%. तर आता इथं जे सीएसएस आपली स्टार्ट झाली ती सीएसएस कशाची होती, सीएसएस स्टार्स. आणि याच्यानंतर सीएसएस आहे हिरो सेक्शन, हिरो सेक्शन हिरोईनची इमेज आहे त्याला विड्थ द्यायची आपल्याला, IMG. याला म्हटलं विड्थ. परफेक्ट. राईट. तर इमेजला कधी हाईट द्यायची नाही, जो जितकी तो हाईट घेतो तितकी हाईट त्याला घेऊ द्यायची. बट इथं काहीतरी व्हाईट स्पेस दिसतोय, कशाचा दिसतोय बघूया. कशाचा व्हाईट स्पेस आहे का क्रॉप करताना चुकून राहून गेला आहे, नाही क्रॉप करताना तर नाहीये. हॅलो सर. हा येस. ते ड्यू सेक्शन मध्ये आले की, कोणता ड्यू, वरला ड्यू सेक्शन कंटेनरचा. हा कंटेनर तर मध्येच राहील ना आपला. हा बरोबर आहे, बरोबर. सॉरी सर, बरोबर आहे. कारण आपली पूर्ण वेबसाईटच कंटेनर मध्ये असणार आहे, कारण आपल्या पूर्ण वेबसाईटला एक फिक्स विड्थ आहे, त्यामुळे सेक्शन तर आपला त्या ड्यू मध्ये जाणार. राईट. ठीक आहे.
आता मी ही बॉर्डर पण काढून टाकतो है ना. आता बॉर्डरची गरज नाही आपल्याला. सुरुवातीला फक्त आपल्याला समजण्यासाठी ती बॉर्डर टाकली होती. ठीक आहे, बॉर्डर पण काढली. परफेक्ट. देन काय आहे डिझाईन मध्ये टेक्स्ट आहे इकडे येतो. आधी ह्याला झूम इन करू. अबाउट असणारचं टेक्स्ट आहे, बट हे स्पेसिंग पण पाहिजे ना आपल्याला. स्पेसिंग आहे इमेजच्या खाली. म्हणजे सिलेक्शन चुकीचं आहे. 100% 30 पिक्सल असेल तर ह्याच हिरो इमेज मी काय म्हणणार मार्जिन बॉटम 30 पिक्सल. देन वापस एक नवीन सेक्शन आणि इन्फो मध्ये एक वापस S2 टाकलंय. याच्यानंतर पॅरेग्राफ. पॅरेग्राफ मध्ये काय काय इन्फॉर्मेशन आहे सिलेक्ट करून टी सिलेक्ट केला. ओके म्हटलं. कुठला फॉन्ट आहे हो. माय रिएड फोकस घेतली. ठीक आहे, रेग्युलर सोपं आहे. मी डबल क्लिक केलं, सिलेक्ट झाला. त्याला इथं कॉपी करून पेस्ट केलं. सेव्ह. देन आता इथं आपल्या ह्याच्यामध्ये हिरो इमेज झाली. आता आहे प्रत्येक जागी कमेंट टाकायची. त्याच्यामुळे कधीच काही इश्यू नाही येणार पुढे. आता हा छोटा टास्क आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही कमेंटचं महत्व. पण जेव्हा आपण एखादी वेबसाईट बनवत जातो ना त्यावेळेस आपल्याला कमेंटचं महत्व कळतं. .info मधला S2 याचे CSS आणि तो आपण ऑनलाईन घेऊ कारण फॉन्ट वगैरे तिथे सगळे व्यवस्थित मिळेल. टेक्स्ट सिलेक्ट करण्यासाठी काय प्रेस करावं लागतं. यस बालाजी दीप्ती टी प्रेस करावं राईट. हॅलो कोमल पल्लवी टी सर. टी. रुपेश टी साठी. यस. सो टी सिलेक्ट करा आणि याला इथे सिलेक्ट करतोय. सिलेक्ट झालाय. फॉन्ट साइज 30 आहे. फॉन्ट दाखवतोय. फॉन्ट वेट ऑफकोर्स बोल्ड असेल आणि कलर तर तोच असणार आहे जो आता आपण सिलेक्ट केला होता. ठीक आहे. फॉन्ट साइज किती आहे. 30 पिक्सल. त्याच्यानंतर कलर हाच आहे. फॉन्ट वेट बोल्ड आहे ते लिहिण्याची गरज नाहीये कारण S2 चा बाय डिफॉल्ट फॉन्ट वेट काय असतो. बोल्ड असतो. परफेक्ट. देन दुसरी महत्वाची गोष्ट आहे याच्यानंतर खालचा स्पेस है ना. 13 पिक्सल आहे. ठीक आहे. हे असं काही आहेत मेजरमेंट. अशी मेजरमेंट नसतात जनरली है ना. ते 10 किंवा 15च्या अशा रेंज मध्ये असतात. आपलं मार्जिन बॉटम 15 पिक्सल. देन थोडं यस डिझाईन बनवायचं असतं. म्यूट करा. झालंय इथं होम. त्याच्यानंतर पॅराग्राफची CSS. वापस मी टी ला सिलेक्ट करतो. क्लिक केलं. सेम फॉन्ट आहे. फॅमिली काय 14 पिक्सल आहे आणि कलर कुठला आहे 2E राईट. इथं जातोय. इथं काय म्हणणार सॉरी इन्फो मधला पॅराग्राफ आहे ना. आता पॅराग्राफ कलर हॅश 2E. दुसरं काय होतं फॉन्ट साइज
पिक्सल. फॉन्ट फॅमिली आपण आणखी नाही दिलं, फॉन्ट फॅमिली टाकणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट काय असतो याच्यामध्ये, लाईन हाईट. राईट, ह्या दोन लाईन मधलं डिस्टन्स किती आहे ते मेजर करायचं आहे. किती आहे वर डिस्टन्स? 15 पिक्सल. 16 पिक्सल आहे. राईट, तर आपण लाईन हाईट कसं कॅल्क्युलेट करतो आता? हे जे डिस्टन्स आहे, हे किती डिस्टन्स आहे? 16 पिक्सल आहे समजा. 15. 15 हा, तर 15 च्या अर्ध म्हणजे किती येतं? 7.5. 7.5. आपण 7.5. त्याला कम्प्लीट नंबर करू. आपण कम्प्लीट नंबर काय करू? त्याला 8 करू. 8. आणि याची फॉन्ट साईज किती आहे? 14. 14 प्लस 8 किती झालं? 14 प्लस 8 22. 22. लाईन हाईट किती केली आपण? 22 पिक्सल केली. दिसतोय आता लाईन हाईट मध्ये डिफरन्स. सो अशा प्रकारे आपण हा आपला पहिला डिझाईन काय केलंय, सेट केलाय. आता याच्यामध्ये बऱ्याच CSS प्रॉपर्टी सेट करू शकतो, जसं की एंडला आता इथं काही स्पेस दिसतोय, इथं नाही दिसत ना. पण टेक्स्ट बुक मध्ये असं असतं का हो? नाही. पूर्ण शेवटपर्यंत असतं नाही. ना. तर त्याला काय म्हणतो आपण? कुठली प्रॉपर्टी आहे? टेक्स्ट लाईन जस्टिफाय. लाईन Just. आपण बघू शकतो शेवटपर्यंत दिसतोय है ना. येस सर. इथं पण तीच प्रॉपर्टी दिली. इथे काय म्हणतो? टेक्स्ट Align. लाईन Justify. आणि एकदम हे चिकटून चाल दिसत नाही, तर त्याच्यासाठी मी काय करतोय, याला काहीतरी एक स्पेस देतो, मार्जिन. Margin bottom. बॉटम 40 पिक्सल काही पण देऊ शकतो आपल्याला. स्पेस खाली दिसला पाहिजे. येस. सो अशा प्रकारे आपली पहिली वेबसाईट रेडी झालेली आहे. आता राहिले काय? पॅशन 1. आता पॅशन 1 एक आपण ऍड केला, बट हे कॉपी करण्याच्या ऐवजी आपण बघूया की आपल्याला कुठले कुठले फॉन्ट लागतात. एक पॅशन 1 आहे, त्याच्यानंतर की आपला कुठला सापडलाय? माय रीड. याला थोडस झूम इन करतो. हेडिंगचा कुठला होता हो? टी सिलेक्ट केलं, क्लिक केलं, ओपन सेन्स आहे. ओपन सेन्स. इथे गेलो मी वापस. आता मला सर्च करायचं आहे. कसं करणार सर्च मी? वापस फॉन्ट वरती गेलो तर काय म्हणणार मी? ओपन सेन्स. ओपन सेन्स मला दोन्ही पण घेतोय, लाईट वाला पण घेतोय, नाही लाईट नको, रेग्युलर वाला घेतो, बोल्ड वाला. हा पण झाला. त्याच्यानंतर कुठला फॉन्ट पाहिजे आपल्याला? वापस केलं आणि इथे येतोय. आता मी याचा फॉन्ट चेक करतो. माय रेड प्रो. तो फॉन्ट अवेलेबल नाही आहे फ्री ना, तो पेड फॉन्ट असतो. तर जो पेड फॉन्ट आहे त्यावरती आपण काही करू शकत नाही, तर तो फॉन्ट सोडून दिला सध्या आपण. त्याच्याऐवजी पॉपिन्स फॉन्ट घेतोय. राईट, जे हेडिंग आहे त्यासाठी आपण काय करतो इथं आता? पॉपिन्स. राईट, बोल्ड. तर आता मी ही सगळी CSS काय करतो? कॉपी करतो. पॅरेग्राफ साठी घ्यावं लागेल. पॅराग्राफचा पण तोच आहे ना? येस. जो ह्या हेडिंगचा आहे, चेक करू. तोच आहे पॅराग्राफचा. हा हेडिंग आणि पॅराग्राफ दोन्ही एकच आहे, त्यामुळे तो घेतला नाही, कारण तो फ्री मध्ये अवेलेबल नाही आहे. चालू मी आपली CSS सगळ्यात खाली असली पाहिजे. सगळ्यांच्या CSS जे आपण यूज करतो एक्सटर्नल त्या वरती असल्या पाहिजे.
देन फॉन्ट फॅमिली कुठं कुठं कशी अप्लाय करायची इथं दिलेलं आहे. ओपन सॅन्स कुठे अप्लाय करायची आपल्याला, हेडिंग साठी, राईट. हेडिंग साठी कुठे आहे आपला अँकर टॅग आहे ना, ते कॉपी पेस्ट केलं ओपन सॅन्स, राईट. त्याच्यानंतर जो हेडिंग आहे, हेडिंग साठी कुठली आहे, पॅशन Passion वन, 1. ते इथून कॉपी केला आणि हेडिंगला टाकून पॅशन वन. आणि जो इन्फो आहे ना त्यातला हेडिंग आणि त्यातला पॅरेग्राफ त्याला टाकलाय कॉपीज, टाकून दिला. त्या दोघाला तो टाकून द्यायचा, कारण तो माय वन जो काही आहे माय तो फ्री मध्ये अवेलेबल नाही आपल्याला. ठीक आहे, टाकून दिलं तर बघू शकतोय फॉन्ट्स पण अप्लाय झाले आहेत व्यवस्थित, दोन्ही एक्झॅक्टली जसं पाहिजे तसं. हा आपण मात्र चेंज केलाय, तर हा बोल्ड अप्लाय झालाय, राईट. तो बोल्ड नको होता, मे बी काय झालं की पण ऑफिस मधला हा बोल्ड घेतलाय, लाईट वाला घेतला नाहीये है ना. मी लाईट पण सिलेक्ट केलं, आता लाईट सिलेक्ट केला तर वापस सीएसएस चेंज झाली, तर वापस काय करणार मी सीएसएस चेंज करतो. लाईट वाला मी काय केलंय मिस केला होता, सेव्ह केलं. आता लाईट वाला पण. सो आपला पहिला डिझाईन रेडी आहे. हा सिंपल आहे, इतकी सिंपल काही वेबसाईट नसते, पण छोटस आपल्याला काय करायचं, फोटोशॉपचं इंट्रोडक्शन घ्यायचं, कसं वापरू शकतो आपण, तर त्यासाठी आपण हे क्रिएट केलेलं आहे. तर आता बाकीचे पेजेस पण क्रिएट करणार, सिंपल आहे. फक्त काय करायचं आपल्याला, इथे पेजेस क्रिएट करणार आहे आपण. दुसरं पेज काय, अबाउट डॉट HTML. त्याच्यानंतर दुसरा काय आणखी, टीम टीम आहे, राईट. टीम डॉट HTML. त्याच्यानंतर काय सर्व्हिसेस, सर्व्हिसेस कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट लास्ट. सिम्पली आता इथे इंडेक्स डॉट मध्ये जो काही कंटेंट आहे तो प्रत्येकाला काय करायचं, कॉपी पेस्ट करायचं. एक गडबड झाली, आधी इथं सगळ्यात आपण इंडेक्स डॉट टाकलं ना, त्याच्यावर हे इथं चेंज करून देऊ, नाही तर मग काय करावं प्रत्येक पेज मध्ये जाऊन चेंज करत असावं. हे कोड कॉपी करणार आपण सगळीकडे. कॉन्टॅक्ट राहील. कॉन्टॅक्ट राहिलं कॉन्टॅक्ट. So say म्हटलं save all. आणखी काय चेंज करावं, ऍक्टिव्ह क्लास. आता ऍक्टिव्ह कुठं पाहिजे, कुठला पेज आहे, अबाउटचा आहे, तर तो अबाउट वरती पाहिजे, राईट. सेव्ह नंतर कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट कुठं आहे, services. So team. त्याच्यानंतर याची हेडिंग वेब चेंज व्हायला पाहिजे ना, सर्व्हिसेस कॉन्टॅक्ट
सो अब वापस आलो, बीमला आलो, सर्व्हिसेस, कॉन्टॅक्ट, वापस होम. तर तुम्ही एक काम करू शकता, प्रत्येकासाठी एक वेगवेगळी इमेज टाकून द्या. येस सर. बाकी तर काही चेंज करायचं नाही. बेसिकली आपण इथं फोटोशॉपचं इंट्रोडक्शन घ्यायचं होतं, त्यामुळे हा सोपा लेआउट घेतला. तर पुढचा लेआउट थोडासा चांगला आहे, म्हणजे थोडा प्रोफेशनल असेल याच्यापेक्षा बऱ्यापैकी. ठीक आहे, याच्यामध्ये काही डाऊट आहे? मध्ये जर आपण इमेज टॅग ऐवजी हा. CSS प्रॉपर्टी वापरली असती बॅकग्राऊंड इमेज तरी चाललं असतं का? चाललं असतं की. बॅकग्राऊंड इमेज दिलं असतं तर आपण इथं थोडंसं आणखी जास्त CSS लिहावं लागली असती. पूर्ण पेजवर आले. म्हणजे त्या बॉक्सला आपल्याला हाईट लिहावं लागलं असतं, विड्थ लिहावं लागलं असतं, मग बॅकग्राऊंड इमेज, मग बॅकग्राऊंड पोझिशन, बॅकग्राऊंड अटॅचमेंट, त्याच्यानंतर बॅकग्राऊंड साईज. CSS वरचा कोड वाढला असतो. आणि काही गरज हे नव्हती. आपण आपण बॅकग्राऊंड इमेज कधी वापरणार माहित आहे? करेक्ट क्वेश्चन आहे ना, की आपल्याला कळलं पाहिजे आपण इमेज कधी वापरणार, बॅकग्राऊंड इमेज कधी वापरणार. तर बॅकग्राऊंड इमेज जनरली अशा वेळेस वापरणार ज्यावेळेस आपण आपली इमेज फुल फ्लेज आहे, म्हणजे इथून सुरू होते आणि इथपर्यंत संपते. इमेजची विड्थ आणि बॉडीची विड्थ सेम आहे. हा, आणि त्यामुळे मग हे इथं घेऊ शकतो. पण समजा तुम्हाला तो इफेक्ट पाहिजे, कुठला वाला? तो अटॅचमेंट फिक्स वाला स्क्रॉलचा, तर मग तुम्ही तो बॅकग्राऊंड इमेज करू शकता, कारण याच्यावरती तो इफेक्ट देता येणार नाही. स्क्रॉल झाल्यानंतर इमेज इथंच पाहिजे आणि तो होम वरती येते. तो जर पाहिजे असेल तर मग तुम्ही बॅकग्राऊंड इमेज ना ट्राय करा. हे जर बॅकग्राऊंड इमेज वापरलं समजा तर मग इमेज मध्ये विड्थ द्यावी लागेल, ही जी काही इमेजची विड्थ येईल ती PSD मध्ये. बॉक्सला विड्थ नाही द्यावं लागणार. बॉक्सची विड्थ तर 100% असेल हिरो इमेज सेक्शनची. बॅकग्राऊंड साईज द्यावं लागेल. बॅकग्राऊंड साईज आपण जनरली कव्हरच देतो, तर ते ऑटोमॅटिकली ऍडजस्ट करून देतं जेवढी विड्थ आहे तेवढं. ठीक. हा, पण तुम्हाला हा सेक्शनला हाईट द्यावं लागेल. हाईट ती PSD मधून कॅल्क्युलेट करून द्यावी लागेल. हा, हाईट PSD मधून कॅल्क्युलेट करून देऊ शकता. तर बॅकग्राऊंड इमेज यूज करा, मग तुम्हाला तो इफेक्ट अप्लाय करता येईल. हा, तुम्हाला करून दाखवू का इथं? हॅलो, बॅकग्राऊंडला घेऊन का? हा, नाही, ते आम्ही टास्क मध्ये करतो. ओके, करून बघा. नाही जमत तर मग मी सांगा, तसं आपण केलेलंच आहे ना. यामध्ये काय होते, म्हणजे मेजर इमेज लोड होत नाहीत बॅकग्राऊंड इमेज. हा हा, म्हणजे वेळ घेतोय का? वेळ तर घेते, पण बऱ्याच म्हणजे माझं स्वतःचही 2 वेळा असं झालं की इमेज लोडच होत नाही ती. आणि नाही माझं मग पण त्याच्यात स्क्रोल बार येते पण ती इमेज नाही. दाखव, कोड असेल तर स्क्रीनशॉट करून दाखवा. आहे का वर्षी तू कोड? नाही, माझ्याजवळ नाहीये, म्हणजे मी तो करेक्ट केला. दीप्ती तुझा दाखव. हा, दाखवते. फोटोशॉप फाईल मी तुम्हाला पाठवतो थोडा. हे यावर येत होतं. ते इमेजची CSS डिलीट केली. नाही, स्क्रीनशॉट नाही झाली, मला दिसत नाही. नाही झालीये का? अच्छा, हे आफ्टरच्या नंतर होर असतं, होरच्या नंतर आफ्टर नसतं. ठीक आहे, नंतर करून घे, चालतं. त्याला काढून टाक, नाही तर तो एरर देईल. नाही तर पूर्णच काढून टाक ना, तो कोडच काढून टाक 60 ते 62. हा, 60 वाला तो पॅरेंथेसिस आहे.
डॉट आहे. वरती दिला ना हिरो इमेज पोझिशन. आता दुसरा काय ते. अच्छा ठीक आहे, दुसरा आहे. हे दुसरे. तुझा फोल्डर दाखव एकदा मला. फोल्डर दाखव. फाईल आहे तो फोल्डर. हा ओके, हाच आहे ना. हा या ठीक आहे. हा ओके. आता इश्यू काय काय सांगतो मी तुला. त्या ऍसेट्स मध्ये जा. ऍसेट्स फोल्डर मध्ये. ओके, इमेजेसच्या आतमध्ये जा. तू काय नाव दिलंय इमेजचं तुझ्या. ते वॉलपेपर दिले, ती वाली इमेज मी तिकडे टाकली दुसऱ्या फोल्डर मध्ये. हा मग ती इमेजेस नाही आहे तर दिसणार कसं. आणि दुसरी हा. महत्वाची गोष्ट, एक्सटेन्शन नाही टाकलं. हा, आता इथं हा नेचर डॉट जेपीजी टाक. हा आणि दुसरी महत्वाची गोष्ट, इमेज जस्ट आहे तुझ्या फोल्डर आणि तू इथं काय टाकले 63 ला इमेज. एक्झॅक्टली तेच पाहिजे पाहत नाव. ब्राउझरला जाऊन रिफ्रेश करता एकदा. नाही येते. एकदा इन्स्पेक्ट कर. सर त्याला हाईट वेट नाही दिली. अच्छा अच्छा, हा तोच इश्यू आहे ना. त्याला हाईट नाही दिली. विड्थ तर 100% असणार. त्या बॉडीला एक्सपांड कर ना. तुझा तिकडे जा, ब्राउझरला जा. बॉडी जो आहे ना इथं त्याला एक्सपांड कर. तो ट्रायंगल तरी वाचा. हा आता तो सेक्शन आहे त्याला सिलेक्ट कर. सेक्शनला सेक्शनची हाईट किती आहे. 0 आहे. आता हे जे हिरो इमेज आहे ना त्याला हाईट दे 100 VH. तिथे एंटर मार. रेडच्या अंतर कुठे मार एंटर. क्लिक कर. क्लिक. एक काम कर, त्या रेडला क्लिक कर. रेडला नाही तिथं नाही. रेड वर्ड जो आहे ना त्या रेड वरती. हा इकडून हाईट 100 VH. विड्थ नाही, विड्थ 100% असणार. ब्लॉक आहे तो, विड्थ द्यायची गरज नाही. हाईट द्यावं. रिफ्रेश कर. CSS अप्लाय नाही तरी. क्लासचं नाव चुकते सर. डॉट हिरो IMG आहे, ई टाकले बहुतेक. अच्छा हा तुमचाच काहीतरी इश्यू आहे. हा क्लासचं नाव पण चुकतंय. नाही येते. रेड येते पूर्ण. now.css 41 नंबर लाईन. तुझ्या CSS फाईल मध्ये जा. now.css 41 लाईन. 41 लाईनला काय लिहिले बघू सर. हा ती इमेज जी त्यांनी शो केली नेचरची, हा नेचर डॉट जेपीजी म्हणून शो केलेली. अच्छा, तो नावामध्ये डॉट जेपीजी टाकलं. एक्सटेन्शन ऑलरेडी घेतलं ते. ते 42 ला एक ब्रॅकेट आहे तो पण काढून टाक.
तर तो नेचर डॉट अजून एक वेळा लिहायला सांगा .jpg. नाही इथं करण्यापेक्षा तिकडे जाऊन चेंज करू, नाव चेंज करू याचं. ऍसेट्स फोल्डर मध्ये जा. नाव चेंज. हा ते जे जेपीजी आहे ना त्याला रिनेम काढा. करून काढून टाक. फक्त नेचर लिहा. आता बघा झालं. आली. थँक्यू सर. ओके ठीक आहे. आणखी काही डाऊट आहे कुणाला? सो आपण आता उद्या स्टार्ट करणार आहे लेआउट, तो हा आहे. थोडा बरा आहे म्हणजे वाटू शकतो वेबसाईट आहे. आपण आज सोपा काय घेतला, हे मला रूलर्स करायचे आहेत. काय सांगितलं तुम्ही रूलर्स साठी? हो हे रूलर्स कंट्रोल आणि कॉलन. कंट्रोल कोलन. म्हणजे झेड ना मी थोडस काय करतोय, झूम करतोय. तर हा लेआउट आहे चांगला. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर पाहिजेत. मेनली पोझिशन, फ्लोट, कंटेनर ह्या गोष्टी माहिती पाहिजे, राईट. बाकी गोष्टी आपण कव्हर करून घेऊ. हा बराच दिवस मे बी हा वीक जाईल पुण्याच्यामध्ये. तर सेशन मिस नका करू आता आणि प्रॅक्टिस ठेवा. आधीची प्रॅक्टिस करत जा. आपला सिलेबस काही जास्त नाही झालाय, आपण फार स्लो चाललोय, राईट. आपण फारच स्लो चाललोय. तरी पण बरेच जण आणखी दुपारी जॉईन नाही होत, प्रॅक्टिस नाही करत. आता चॉईस तुमची आहे. जे प्रॅक्टिस नाही करत, स्लो नाही चाललाय, त्यांच्यासाठी आपण जे रेग्युलर स्टडी करतात त्यांचं नुकसान नाही करू शकत. आपण एक 2-4 दिवस वाट बघणार आहे की जास्तीत जास्त हा लेआउट होईपर्यंत, आणि त्याच्यानंतर मग स्लो जाता येणार नाही. मग स्लो गेलं तर समजा ड्युरेशन वाला, तर मग त्याला रिस्पॉन्सिबल सगळेजण असतात. तर अर्धे लोक चांगलं करतात, अर्धे लोक नाही करत आहेत, असं होतंय. तर हा लेआउट होईपर्यंत पण तुमच्याकडे आणखी वेळ आहे. जे काही तुम्हाला कव्हर अप करायचं आहे, मागचं तुमचा सिलेबस राहिलाय आणि कव्हर करायचा. तर दुपारी मी मेसेज टाकला बसत जा, म्हणजे मी नाही नसणार नाहीये त्यावेळेस. तुम्ही स्वतःच तुमचा एक ग्रुप आहे तिथं डिस्कशन करा की किती वाजता बसायचं, कोण कोण येणार आहे, जॉईन कोण होणार, एकत्र बसून लेआउट करत जा. आता आजचा जो लेआउट आहे, आजचा लेआउट काय करायचा, सगळ्यांनी स्क्रीन शेअर करायची. एकेकाच्या स्क्रीनवरती म्हणजे आता जे वर्किंग आहेत त्यांना तर पॉसिबल नाही आहे, ते त्यांचं मॅनेज करतील. आणि उलट वर्किंग वालेच लोक चांगलं करतायत. नॉन वर्किंग ज्यांच्याकडे वेळ आहे, म्हणजे नॉन वर्किंग मध्ये 2-3 जण आहेत ते करतायत. पण असं दिसतंय की जे लोक काम कुठेतरी ड्युटी करतायत ते करून सुद्धा त्यांनी त्यांचे टास्क कम्प्लीट करतात, त्यांचे मेल येत आहेत. आणि बाकी बऱ्याच जणांचा असे काहीच नाही त्यांचा मला आणखी एक पण मेल नाही आला, राईट. तर असं नाही व्हायला पाहिजे. मग आउटपुट नाही येणार, मग ते उगं वेळ वाया जातोय. आता इथं हा लेआउट उद्याच्या उद्या सगळ्यांचा कम्प्लीट पाहिजे. आजचा जो घेतलाय सोपा आहे एकदम, आणि बाकी सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे. आज एकेकाने एक स्वतःची स्क्रीन शेअर करायची, बाकीच्या त्यांना मदत करायची. तर हा लेआउट कम्प्लीट करायचा सगळ्यांनी कसं करून. एक क्वेश्चन आहे सर, फाईल पाठवता का? हा मी थोड्या वेळात पाठवतो. दोन्ही पण पाठवतो, आजची पण पाठवतो, उद्याची पण पाठवतो. ओके सर, थँक्यू. सर ते झेड इंडेक्स जी प्रॉपर्टी आहे, आपण ते फक्त अँकर टॅगलाच लागते का? नाही, कुठल्या पण एलिमेंटला लागते सर. मी जसं आपण एलआयच्या आतमध्ये मी काही कंटेंट लिहिला आणि मी एलआय ला लावलं तर ते शो नव्हतं होत. त्या दिवशी राहुल सरनी पण एकदा आम्ही ते केलं होतं, ते होअर प्रॉपर्टी होती ना, ते लावून बघितली होती. मग ते एलआयच्या आतमध्ये मग अँकर टॅग टाकावं लागलं आणि मग त्याला मी ती झेड इंडेक्स दिला, तर ते झालं. नाही म्हणजे कळलं, इश्यूच कळला नाही मला. मी स्क्रीन शेअर करतो. हा येस.
सर जसं आता हा आहे आहे यामध्ये यामध्ये हे जे अप डाऊन मध्ये साठी मी इथे अँकर टॅग वापरला मधात. हा. इथे अँकर टॅग न वापरता समजा मी फक्त 1 लिहितोय हम्म. तर ते हे असं होतं. हा. मग आता मग आता आता तुला काय करायचं आहे, तो जो तुझा 1 आहे त्या 1ला झेड इंडेक्स देऊन वरती आणायचं त्या कलरच्या. आणि हो डायरेक्टली आपण कॉन्टेंटला झेड इंडेक्स नाही देऊ शकत. बरोबर. तो आता जो तुझा कलर आहे ना, तो आफ्टर किंवा बिफोर वापरला येतो तिथं, तिथून आणतोय अं, तो कलर, हो है ना, यालायच्या. हो 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 तर तिथं म्हणजे ऑफकोर्स तिथं काय आली, पोझिशन आली. हो पोझिशन. राईट. आता एक काम पण येतात इथं जे आफ्टरला आहे ना, इथं आफ्टर याला झेड इंडेक्स दे -1. कोणत्या याच्या आतमध्ये. हा, याच्या आतमध्ये. ओके इथे देतो जे इंडेक्स -1 देऊ. हा, -1. ओके कळाला इश्यू, काय गेला इश्यू सर आहे? ते. हा, हा हा तो हा गेला कारण तो आता टेक्स्टच्या मागेला पण बसलाय. हो तसं होणारच नाही. तुला काय करावं लागेल, तिथं कुठला ना कुठला एस्टिमेट एलिमेंट टाकावाच लागेल. अच्छा हा हा त्याच्यामुळे तो वरती येईल. ओके इथं आफ्टर वापरला म्हणजे तू एक एलिमेंट क्रिएट केलाय हा हा आणि त्याला ऍब्सोल्यूट पोझिशन दिली आहे. म्हणजे दोन आता ऍब्सोल्यूट पोझिशन दिले की ते ओव्हरलॅप झाले एकमेकावरती. बरोबर. हा, मग कंटेंटला तुला झेड इंडेक्स देता येणार नाही, तर तिथं तुला अँकर टॅग टाकून त्याला झेड इंडेक्स देऊन वर येणार लागेल. ओके अच्छा तो त्यामुळे इश्यू झाला होता. त्यामुळे, आणि तो जर बाय डिफॉल्ट वर येत असला तर तुला द्यायची गरजच नाही झेड इंडेक्स. ओके ठीक आहे, चालतंय. थांबू इथंच. लेआउट मात्र सगळ्यांनी कंपल्सरी पाठवा आणि मी दुपारी जॉईन होईन जे कोण कोण जॉईन होतात ते चेक करण्यासाठी. दुपारची वेळ आताच फिक्स करा. हा, दुपारची वेळ तुम्ही फिक्स करा आताच. सगळे 3:30 वाजता होत आहेत डेली जॉईन, त्याच वेळेला. बाकीच्यांनी सर करायचं 3:30 फिक्स, कारण ऍक्च्युली मी 2-2:30 वाजता होऊन जातो जॉईन. मला म्हणजे थोडं काम असतं ते एवढा वेळ मागे आहे पुढे ना. कधी होतं. हा, 9 आहे, 9 ते 12 एक एवढा वेळ आहे. म्हणजे तुम्ही फ्रेश होऊन जेवण करून एक झोप पण घेऊ शकता 1 वाजेपर्यंत. 1-1:30ला जॉईन व्हायला हरकत नाही. 1:30 ते 5 भरपूर सिलेबस, म्हणजे भरपूर स्टडी होते. थोडा जर वेळ त्याला तरी भरपूर स्टडी होते 1:30 ते 5. हाँ, वो आप डिसाइड कर लो, आपका ग्रुप है, उस पर डिसाइड करके ज्वाइन हो जाओ बस टाइम पे सब. राइट. सो कौन ज्वाइन नहीं होता ज्यादातर, शीशा, रुपेश,